आता अमरावतीमधून मोठी बातमी येते। अमरावती जिल्ह्यामध्ये एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। यामध्ये 11 जणांना शस्त्रांसह पकडल्याची माहिती आहे। अमरावती जिल्ह्यामधल्या परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री 2 ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। पहिली कारवाई परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनी इथे एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून हरियाणा राज्यामधल्या 5 अज्ञात इसमांना शस्त्रांसह एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। आणि दुसरी जी कारवाई झाली आहे त्यामध्ये कश्यप पेट्रोल पंप परिसरामधून 6 जणांना शस्त्रांसह पकडण्यात आलंय। या दोन्ही कारवायांच्या वेळी संशयितांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची चर्चा आहे। पोलिसांनी एकूण 11 आरोपींना शस्त्रासह अटक करण्यात आलेली असून या प्रकरणाचा तपास अँटी टेररिस्ट स्क्वॉड म्हणजे एटीएस आणि जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा करतेय। या घटनांमुळे परतवाडा परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असून राजकीय कार्यकर्त्याच्या घराचा यामध्ये संबंध असल्यानं चर्चांना उधाण आलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रणय निर्वाण फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रणय, हे नक्की कोण आहे संशयित ज्यांच्यावर एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे? माधवी, अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणतीही माहिती अद्यापपर्यंत माध्यमांना दिलेली नाही। खूप गुपित आणि गुप्त पद्धतीने ही सर्व कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच आहे। अजूनही कारवाई सुरू असल्याचं पोलीस सांगत आहे, परंतु माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे। जी माहिती मिळालेली की हे आंतरराज्यीय टोळी आहे आणि परतवाडा शहरामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये हे सगळे आरोपी राहत होते अशी माहिती मिळालेली आहे। आणि प्रणय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।